वेलकम फ्रॉम वन्स अगेन टू अनदर व्हिडिओ। हा जो व्हिडिओ या व्हिडिओमध्ये आपण काही गोष्टींबद्दल जे आहे पवित्र पोर्टलवर तुम्ही रजिस्ट्रेशन करताय तर त्या संदर्भात तुमच्याकडून कोणत्याही प्रकारची चुकी होऊ नये आणि जर तुमचे काही गोष्टी चुकल्या तर त्यावेळेस तुमची पूर्ण उमेदवारी रद्द होऊ शकते। त्याच्यामुळे या गोष्टीकडे जास्त लक्ष देणे आवश्यक आहे। तुम्ही फॉर्म भरला असेल किंवा फॉर्म भरला नसेल किंवा तुमचं रजिस्ट्रेशन अजून बाकी असेल तर त्यावेळेस तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। या व्हिडिओमध्ये आपण सेंट्रल गव्हर्नमेंटची जी सीटेट आहे, सीटेट किंवा टीईटी, त्याच्याबद्दल मिसमॅच किंवा काहीतरी मिस्टेक झाली तर त्या संदर्भात 10वीचं 12वीचं मीडियम कसं ठरवायचं, ग्रॅज्युएशनचं मीडियम, नंतर बीएडचं मीडियम कसं ठरवायचं, कसं लिहायचं आणि कोणतं योग्य पद्धतीने लिहितात ते, नंतर 10वी 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट किंवा सिरियल नंबर नाही आहे तर त्यावेळेस कोणता नंबर टाकायचा आहे, काय करायचं त्यावेळेस, ऑप्शन काय आहे, नंतर NCL आणि EWS किंवा NCLसाठी नॉन क्रिमिलियर जे आहे त्याच्यासाठी तारीख जी आहे वाढून मिळाली आहे काय, ती कोणती तारीख आहे, 14 तारखेनंतरचं नॉन क्रिमिलियर चालू शकतं का ते संदर्भात, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत। व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे, अतिशय महत्त्वाचा आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। हा जो व्हिडिओ आहे हा जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका आणि हा जो व्हिडिओ आहे याला हाईप करायला विसरू नका। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। आणि हा तुमचे काही प्रश्न असतील किंवा डाऊट्स असतील तर ते कमेंट्समध्ये टाका, ते कमेंट्समध्ये मी रीड करतो। कमेंट्स रीड केल्यानंतर जे काही मला प्रश्न वाटतील ते प्रश्न मी पिकअप करेल आणि पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करेल, ठीक आहे। आणि हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मी माहिती सांगितल्यानंतर सुद्धा जे आहे तुम्ही अजून काही ठिकाणी विचारपूस करा आणि सर्व ठिकाणी विचारपूस केल्यानंतर आणि तुम्ही तुमच्या मतावर ठाम झाल्यानंतरच पवित्र पोर्टलला या गोष्टी नमूद कराव्या, ठीक आहे, जेणेकरून चुकी होणार नाही। मी सांगितलं अजून 10 जणांना विचारा, त्यांच्याकडून सुद्धा अभिप्राय घेतल्यानंतरच काही गोष्टी करा, ठीक आहे। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे तो आहे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सीटेटचा। आता सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सीटेटचं कसं बघा, ज्या उमेदवारांनी पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन केलं असेल तर त्यांना माहिती आहे तिथे टीईटीची परीक्षेची जी माहिती आहे ती नमूद करावी लागते। आता जर समजा आपण महाराष्ट्र गव्हर्नमेंटची टीईटी दिलेली असली तर त्यावेळेस काही प्रॉब्लेम नाही, तिथे रिक्वेस्ट फॉर चेंज इन डाटा असं ऑप्शन आहे, त्याच्यावर तुम्ही क्लिक करा आणि संबंधित जिल्ह्याच्या ठिकाणी जे व्यक्ती आहेत किंवा ज्यांच्यासोबत तुम्हाला संपर्क साधायचं सांगितलेला आहे त्यांच्यासोबत संपर्क करून तुम्ही ती गोष्ट सॉल्व्ह करू शकता। पण जे सेंट्रल गव्हर्नमेंटचे विद्यार्थी आहेत, म्हणजे थोडक्यात ज्यांनी सेंट्रलची सीटीटी दिलेली आहे, सीटेटचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी प्रॉब्लेम असा आहे की तिथं मिसमॅच येतं आहे आणि तिथं जे आहे त्यांना ऑप्शनच कळत नाही आहे काय करायचं काय नाही, कारण की महाराष्ट्रामध्ये ते जाऊ शकत नाही। एखाद्या जिल्ह्याच्या ठिकाणी जर ते गेले तर त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकत नाही, कारण की ते म्हणतील केंद्राची टीईटी आहे ही, ठीक आहे। तर त्यावेळेस काय करायचं, ज्यांनी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सीटेटची माहिती संदर्भात जर तिथे मिसमॅच येत असेल किंवा काही इश्यू येत असेल तर त्यावेळेस तुम्ही काय करायचं आहे, तो इश्यू तिथल्या तिथं सॉल्व्ह करायचा आहे, मार्क्स टाका व्यवस्थित, माहिती व्यवस्थित फिलअप करा आणि तिथे सबमिट करून द्या, ठीक आहे, आणि डॉक्युमेंट अपलोड करून द्या। तिथे जे आहे काही प्रॉब्लेम होत नाही। पुढची गोष्ट आहे ती आहे 10वी 12वी याचं मीडियम कसं ठरवायचं। बरं ठीक आहे, पहिले हे सांगतो की जर समजा तुमच्याजवळ 10वीचं किंवा 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट नाही आहे किंवा तिथे सिरियल नंबर नाही आहे सर्टिफिकेटवर तर त्यावेळेस काय करायचं ते सांगतो अगोदर। तर बघा, तुमच्याजवळ जर 10वीची मार्कशीट असेल किंवा 12वीची मार्कशीट असेल तर त्याच्यावर सर्टिफिकेट नंबर किंवा सिरियल नंबर नसतो। सिरियल नंबर कशावर असतो तर तुमचं जे बोर्ड सर्टिफिकेट आहे त्याच्यावर इश्यू डेटसुद्धा असते आणि सिरियल नंबरसुद्धा असतो। मग आता जर समजा सर्टिफिकेट नाही आहे तर त्यावेळेस काय करायचं, समजा तुमचं मार्कशीट किंवा सर्टिफिकेट दोन्हीपैकी काहीतरी नाही आहे, ठीक आहे, बोर्ड सर्टिफिकेट, तर त्यावेळेस करायचं काय ते सांगतो। तर तुम्ही सगळ्यात अगोदर जर तुमच्याजवळ एखादं प्रमाणपत्र आहे आणि त्याचा सिरियल नंबर तुम्हाला सापडत नाही आहे तर सिरियल नंबर सापडत नाही तर त्यावेळेस काय टाकायचं, तर त्यावेळेस तुम्ही रोल नंबर टाकू शकता। रोल नंबर टाकल्यानंतर सुद्धा जी आहे तुमची समस्या सोडू शकता तुम्ही, ठीक आहे, तिथे रोल नंबर टाकू शकता। आता अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की काहींचं म्हणणं आहे 10वी 12वीच्या बोर्ड सर्टिफिकेटवर जे आहे नंबर नाही आहे तर तिथं मी तुम्हाला सांगितलं काय करायचं आहे, रोल नंबर टाकायचा आहे किंवा कोणत्याही सर्टिफिकेटवर जर सिरियल नंबर किंवा इश्यू डेट नसेल, हां इश्यू डेटचा एक प्रॉब्लेम आहे, जर इश्यू डेट नाही आहे तर त्यावेळेस काय करायचं आहे, तुमची मित्रमैत्रिणी जी आहे जवळची त्यांना विचारा की आपली जी 10वी झाली होती त्यावेळेस तुमच्या मार्कशीटवर तुम्ही डुप्लिकेट काढली असेल किंवा तुम्ही बोर्ड सर्टिफिकेट डुप्लिकेट काढला असेल, तुमची जर नसेल किंवा डिजिलॉकरमधून काढला असेल तर त्यावेळेस तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना विचारू शकता, जे तुमचे क्लासमेट आहे, की आपलं तुझ्या मार्कशीटवर बघून सांग की आपला रिझल्ट कधी इश्यू झाला होता, त्या दिवशीची जी तारीख आहे ती तुम्ही टाकायची, ठीक आहे। पुढची गोष्ट आहे ती आहे आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, 10वी 12वीचं मीडियम कसं ठरवायचं आणि बीएडचं मीडियम कसं ठरवायचं। कारण की आपल्याला जे जाहिरात येणार आहे, पसंतीक्रम येणार आहे, आपली जी निवड होणार आहे आणि आपली उमेदवारी रद्द होणार किंवा नाही होणार हे सगळं ठरतं कशावर, आपल्या मीडियमवर। तुमचं 10वीचं मीडियम व्यवस्थित आणि योग्य टाकणं खूप आवश्यक आहे, 10वीचं आणि 12वीचं, ठीक आहे, स्पेशली 10वीचं। आता काय करायचं बघा, जे
उमेदवार ज्यांनी 10वीमध्ये ज्यांचं उर्दू मीडियम होतं त्यांनी उर्दू मीडियम टाकायचं आहे, जे मराठी मीडियमचे होते त्यांनी मराठी मीडियम टाकायचं आहे, जे इंग्लिश मीडियमचे होते त्यांनी इंग्लिश मीडियम टाकायचं आहे. ठीक आहे, ओके. आता ज्या विद्यार्थ्यांना अजूनही कळत नाही की 10वीचं माध्यम कोणतं निवडायचं, जे विद्यार्थी उदाहरणार्थ समजा जे विद्यार्थी सेम इंग्रजीचे आहे, तर तुम्ही काय करायचं, तुमची जी मार्कशीट आहे त्या मार्कशीटवर तुम्ही जास्तीत जास्त विषय कोणत्या भाषेत दिलेले आहे, मराठी भाषेत आहे किंवा इंग्रजी भाषेत आहे, त्यानुसार तुम्ही तुमची लँग्वेज सिलेक्ट करू शकता किंवा तुमचं मीडियम सिलेक्ट करू शकता. ठीक आहे. आता कधी कधी काय असतं की एखादं कॉलेज समजा मराठी असतं, पण तुम्ही जर पेपर पूर्ण इंग्रजीमध्ये दिले तर त्यावेळेस तुमचं माध्यम इंग्रजी असतं, कारण इंग्रजीमध्येच पूर्ण पेपर होतो तुमचे. ठीक आहे. कधी कधी ह्या गोष्टी होतात, त्याच्यामुळे तुम्हाला एक बेस्ट वे असा सांगितलं मी कसं ओळखायचं की तुम्ही सगळ्यात अगोदर तुमचं जर उर्दू मीडियम आहे तर उर्दू मीडियम निवडा 10वीचं, मराठी मीडियम आहे तर मराठी मीडियम निवडा, पुन्हा अजून कोणतं 10वी नंतर मराठी मीडियम नंतर जर समजा तुमचं इंग्लिश मीडियम आहे तर इंग्लिश मीडियम निवडा. आणि जर तुमचं सेमी आहे 10वीला तर त्यावेळेस काय करायचं, जास्तीत जास्त सब्जेक्ट मॅक्झिमम सब्जेक्ट आपण कशामध्ये दिलेले आहे, इंग्लिशमध्ये दिलेले आहे किंवा मराठीमध्ये दिलेले आहे, तर तुम्ही मराठी किंवा इंग्लिश यापैकी चूज करू शकता. ठीक आहे. आता 12वीचं माध्यम जे आहे 12वीचं माध्यम कसं निवडायचं तर बघा, आर्टवाल्यांनी मराठी मीडियम टाकायचं आहे, सायन्सवाल्यांनी जे आहे इंग्लिश मीडियम टाकायचं आहे, आणि कॉमर्सवाले जे आहेत तर त्यांनी तुमचे विषय कोणत्या लँग्वेजमध्ये आहे त्यानुसार तुम्ही तुमचं मीडियम सिलेक्ट करू शकता. आता शेवटचं, आता बी एडचं जे मीडियम आहे, बी एडचं मीडियम कसं ठरवायचं तर बघा, तुमचं कॉलेज उदाहरणार्थ समजा तुम्हाला माहीत नाही की तुमचं बी एड कशामध्ये झालं आहे, इंग्लिश मीडियममधून झालं आहे का मराठी मीडियममधून झालं आहे किंवा उर्दू मीडियममधून झालं आहे, तर कसं काय ओळखायचं, तुमच्या कॉलेजला जे आहे कॉन्टॅक्ट करा, त्यांना विचारा की आपलं कॉलेज जे आहे ते कोणत्या मीडियमचं आहे, कोणत्या मीडियममध्ये आपण मोडतो ते विचारा त्यांना, तेव्हा तुम्हाला कळेल की तुमचं बी एड मराठी मीडियममध्ये होतं किंवा उर्दू मीडियममध्ये होतं किंवा इंग्लिश मीडियममध्ये होतं. ठीक आहे. साधी सिंपल लॉजिक आहे. आणि अजून जर नसेल कळत तर तुम्ही बी एडचे जे विषय आहेत ते तुम्ही कोणत्या भाषेमध्ये दिले होते, मराठी भाषेत दिले, इंग्रजी भाषेत दिले का उर्दू भाषेमध्ये दिले होते, हिंदीमध्ये दिले होते, यानुसार तुमचं मीडियम ठरतं बी एडचं. आणि आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी तुम्हाला माहीत नाही आहे पण तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे, या 3 गोष्टी ज्या आहेत 10वीचं 12वीचं आणि बी एडचं मीडियम, या मीडियममध्ये जर चुकी झाली तर तुमची उमेदवारी रद्द होऊ शकते. म्हणून अजूनही सांगतोय, जर हा व्हिडिओ बघणारे सर्व जेवढे अभ्यागत असेल त्यांनी परत एकदा जे आहे 10 ठिकाणी विचारायचं आहे की आपलं 10वीचं मीडियम किंवा 12वीचं मीडियम किंवा बी एडचं मीडियम नक्की कोणतं आहे, हे सर्व ठिकाणी विचारा. जास्तीत जास्त ठिकाणी विचारल्यानंतर आणि तुम्हाला कन्फर्म झाल्यानंतरच पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन करताना 10वीचं 12वीचं किंवा बी एडचं मीडियम व्यवस्थित सिलेक्ट करा. ठीक आहे. ओके. पुढची जी गोष्ट आहे ती आहे NCL बाबतीत. आता काही विद्यार्थ्यांचं उमेदवारांचं NCL जे आहे 14 तारखेनंतरच होतं, त्यांच्यासाठी सांगतोय बघा, अगोदर NCL जे आहे किंवा EWS किंवा कोणते बायोमेट्रिक जे आहे 14 तारखेच्या आतमधलं होतं, तर ज्या उमेदवारांचं NCL 14च्या आतमधलं आहे त्यांना काही हरकत नाही. ज्यांचं NCL 14 नंतरचं आहे पण त्यांच्याजवळ पोच पावती आहे तर त्यांना सुद्धा काही हरकत नाही. पण ज्या उमेदवारांचं NCL 14 नंतरचं आहे तर त्यांनी काय करायचं आहे, सद्यस्थितीमध्ये अपडेट अशी येते की तुम्हाला 14 तारखेच्या नंतर सुद्धा NCL जे आहे, फक्त NCL बाकी डॉक्युमेंट नाही, फक्त NCL जे आहे अपलोड करायला चालते. तर तुम्ही 14 तारखेनंतरचं जरी असले तरी सद्यस्थितीमध्ये अपलोड करून द्या, त्या संदर्भात लवकरच जे आहे अपडेट येईल. पुढची गोष्ट आहे ती आहे, आता या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितल्या आणि या सर्व गोष्टी खूप अतिशय महत्त्वाच्या आहे. तुमचे अजून काही महत्त्वाचे प्रश्न असतील किंवा डाऊट्स असतील किंवा काही तुमच्या क्वेरीज असतील किंवा तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील तर ते प्रश्न या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये टाका. मी ते जे महत्त्वाचे व्हिडिओचे प्रश्न आहेत किंवा महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यांना पिक करेल आणि पुढचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल. ठीक आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि हा जो व्हिडिओ हा जास्तीत जास्त हाईप करायला विसरू नका. कमेंटच्या बाजूला हाईपचं बटन असतं त्याला हाईप करा आणि हा जो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओच्या खाली कमेंट करा आणि नेक्स्ट व्हिडिओ जो आहे तुम्हाला कशा संदर्भात पाहिजे त्या संदर्भात तुम्ही सुचवू शकता. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.